नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत मखाण्याचा चुरचुरीत भडंग. या गणपतीच्या दिवसात भरपूर काही गोड खाऊन आता कंटाळा आलाय, म्हणून एक तिखट अशी आपण डिश बनवतो जी की आपण पाहुण्यांनाही सर्व करू शकतो. त्यासाठी काय करायचे, छान आपण एक कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये मी इथे 2 कप मखाणे घेतलेले आहेत. त्यांना आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. साधारण 1-2 मिनिटं आपण त्यांना व्यवस्थित परतवून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मंद गॅसवरती 5 मिनिटं परतवून हे मखाणे स्टोअर करून ठेवू शकता. आता हे मखाणे आपण काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये आपण 1 चमचाभर तेल घेणार आहोत. तेल आपल्याला कमीच घ्यायचं आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे याची फोडणी करून घ्यायची. फोडणी छान तडतडली की यामध्ये आपण डाळ्या घालून घेणार आहोत. इथे मी 1 चमचाभर डाळ्या घातलेल्या आहेत. तेवढ्याच प्रमाणामध्ये मी 1 चमचाभर शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्यांना अर्धा मिनिट परतवून घ्यायचं आहे. थोडं हलकेसे आता हे कुरकुरीत व्हायला लागले की आपण यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स कम्प्लिटली ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही या चिवड्यामध्ये वापरू शकतात. पण आता गणपतीचे दिवस आहेत म्हणजे थोडंसं रॉयल व्हायला पाहिजे, म्हणून इथे काजू, बदाम अख्खे आणि थोड्याशा मनुका यामध्ये घेतलेले आहेत. हे साधारण 1 चमच्याचं मोठं प्रमाण आहे. आता यांना व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनिटं आपलं सगळं मटेरियल ड्राय झालं आणि कुरकुरीत झालं की त्याला साईडला करून मधल्या भागामध्ये आपण कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर आपण त्यावरती घालून घेणार आहोत हिरव्या मिरचीचे तुकडे. आता ज्या पदार्थामध्ये आपण हे जे घातलेले फोडणी, ही ओलसट फोडणी आहे, त्यामुळे यामध्ये लगेच आपण हिंग घालून घ्यायचं आहे. इथे पाव चमचा हिंग घातला आहे. आता पूर्ण पाण्याचा कंटेंट मिरचीतला आणि कढीपत्त्यातला जाईपर्यंत आपल्याला ही फोडणी मस्त खमंग पुढे शिजवून घ्यायची आहे. पूर्णपणे आपली मिरची आणि कढीपत्ता कुरकुरीत व्हायची वाट पाहिजे. आता आपलं हे प्रमाण सगळं कुरकुरीत झालेलं आहे आणि छान हे मिश्रण तयार झालं की आपण यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा इथे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आपण पुढे कोल्हापुरी तिखट घालणार आहोत थोडंसं तिखट लागण्यासाठी. तर आता ही फोडणी आपण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. यामध्ये आपण मखाणे घालून घ्यायचे आहेत. मखाणे आपल्याला व्यवस्थित यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत. आता इथे पटापट मखाणे आपल्याला कोट करून घेण्याची गरज आहे, कारण मखाण्यांना लगेच फोडणी लागत नाही. त्यामुळे पटपट आता यांना एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान असं एकत्र करून त्यांना आपण पूर्ण फोडणी लावून घ्यायची आहे. आता यावरती चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडासा आपण इथे चाट मसाला घालतो आहोत. चाट मसाल्याने मस्त अशी आंबट-चिंबट चव लागते. सोबत आपण इथे घालतो पिठी साखर. आता हे सर्व प्रमाण आहे हे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. पण मी इथे साधारण चवीपुरतं पिठी साखर घालून घेतलेली, जास्त नाही घालायची आहे. आणि त्यावरती आता आपण पुन्हा ह्यांना व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. छान ढवळून हे सर्व मसाले एकत्र कोट झाले की सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कोल्हापुरी तिखट घालणार आहोत, थोडंसं झणझणीत. आता इथे आपण कोल्हापुरी तिखट घालून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शंकेश्वरी मिरचीचं पावडर घालू शकता किंवा तिखा लाल म्हणून पावडर इझिली अवेलेबल असते. आणि आपला असा चुरचुरीत मसालेदार भडंग तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आणि ही रेसिपी हवाबंद 1 महिना डब्यामध्ये व्यवस्थित राहते. सो ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गणपती बाप्पाच्या भरपूर शुभेच्छा. चला, धन्यवाद.